नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष भाकरे, संचालक ग्रामर केअर अकॅडमी गाडगेनगर अमरावती आणि एबीसी एज्युकेशन ॲप्लिकेशन. चला आपण आज चौथा भाग पाहूया. आपला ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर या कोर्समधील इंग्लिश ग्रामर चालू आहे आणि त्यामध्ये टेन्स नावाचा चॅप्टर चालू आहे. टेन्स आपण पाहिलं मागच्या 1, 2 आणि 3 या चॅप्टर्समध्ये मी तुम्हाला पूर्ण इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे टेन्सचं. टेन्ससाठी ज्या गोष्टी हव्या आहे बेसिक लेव्हलवर त्या पाहिलेल्या आहे आणि आपण पहिला टेन्स सुरू केला होता. पहिला टेन्स कोणता आहे? प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स पैकी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलो. सिंपल प्रेझेंट टेन्स आपण शिकत आहोत. या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण एका स्टेजवर आलो होतो. त्या स्टेजवर आपण येऊ. सिंपल प्रेझेंट टेन्सचा रूल असतो SVO किंवा SV5O. आता V स्टँड्स फॉर व्हर्ब. V1 म्हणजे V, फक्त V लिहिला तर V5 आहे असं त्याला समजायचं, ठीक आहे ना. आणि S म्हणजे सब्जेक्ट, O म्हणजे ऑब्जेक्ट. सब्जेक्ट काम करणारा, ऑब्जेक्ट ज्याच्यावर काम होते तो घटक, ठीक आहे. आता कर्त्याचा A ग्रुप, कर्त्याचा B ग्रुप. ए ग्रुप मध्ये काय आहे? आय, वी, यू, दे आणि प्लुरल नेम. बी मध्ये काय आहे? ही, शी, इट आणि सिंग्युलर नेम. जर करता ए ग्रुपचा असेल तर पॉझिटिव्ह करताना म्हणजे अफर्मेटिव्ह करताना V1 लागते आणि जर करता बी ग्रुपचा असेल तर पॉझिटिव्ह करताना अफर्मेटिव्ह करताना V5 लागते. पॉझिटिव्ह आणि अफर्मेटिव्ह एकच आहे, ठीक आहे. म्हणजे 2 रूल्स आहे. एक हा रूल SVO, एक दुसरा हा रूल SV5O. तर V म्हणजे V1 वरचं पहिलं रूप. समजा आपण या ठिकाणी गो घेतलं होतं तर V5 काय येणार? गोज. म्हणजे क्रियापदाला SES किंवा IS लागलं तर तो काय होतो? V5 होतो. जर करता ए ग्रुपचा असेल तर V1 आणि बीचा असेल तर V5. म्हणजे आपण या स्टेजपर्यंत पोहोचलो होतो. राहुल, मी म्हटलं राहुल, तर राहुलला गोज लागेल. राहुल गोज आणि आय ला गो लागेल. आय गो, राहुल गोज. ही कम्स, शी कम्स. का बरं कम्स लागलं, V5 लागलं? कारण ही किंवा शी हे करते बी ग्रुपचे होते. हे दोन्ही करते बी ग्रुपचे आहे म्हणून त्याला V5 लागलेलं आहे. V5 लागलं. परंतु मी जर म्हटलं दे ला कम लागेल, V1 लागेल. किंवा मी जर म्हटलं या ठिकाणी बॉईज ला कम लागेल, V ला सुद्धा कम लागेल, कारण हे सगळं करते ए ग्रुपचे आहे. ही लिस्ट इथे न संपणारी आहे, खूप मोठी लिस्ट आहे. आपण चॅप्टर व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिलेलंच आहे, ठीक आहे. आणि ही पण लिस्ट न संपणारी आहे. आपण या ठिकाणी पोहोचलो होतो. जर 2 करते, पहिला रूल मागच्या व्हिडिओमध्ये ही रिकॅप झालं, रिव्हिजन झाली. पहिला रूल होता जर 2 करते अँड किंवा बोथ अँड ने जोडले तर क्रियापदाला म्हणजे समजतो हे जे हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब आहे, हे हेल्पिंग वर्ब डू किंवा डज हे हेल्पिंग वर्ब आहे आणि गो किंवा गोज हे मेन वर्ब आहे. म्हणजे V1 V5 काय लागेल आपल्याला ते पाहायचं आहे, ठीक आहे ना. तर पहिलं जर 2 करते बोथ अँड किंवा नुसतं अँड ने जोडले असेल तर ही अँड शी. मी नुसतं म्हटलं ही तर याला गिव्ज लागेल. मी नुसता शी म्हटलं तर गिव्ज लागेल. परंतु जेव्हा मी ही अँड शी लिहितो तेव्हा मात्र गिव्ह लागेल. का? कारण एकटा ही बी ग्रुपचा करता, एकटा शी बी ग्रुपचा करता. पण जेव्हा ही आणि शी एकत्र येतात तेव्हा ते अनेक लोक बनतात आणि ते जाते बी ग्रुप ए ग्रुप मध्ये, प्लुरल नेम, ठीक आहे. तर ही गोष्ट झाली ही अँड शी. आता समजा या ठिकाणी आपण आलो. मी जर म्हटलं या ठिकाणी ही कोणीतरी आहे म्हणून आणि शी कोणीतरी आहे म्हणून, पण मी जर म्हटलं तर या ठिकाणी ही अँड नो वन. ही म्हणजे एक माणूस आहे पण नोन म्हणजे कोणीच नाही आहे, 0 आहे. पण तरी 1 आणि 0 किती होते? 1 होते आणि म्हणूनच तो सिंग्युलरच राहतो. ही अँड नन. मग मात्र गिव्ज लागते. का? 2 करते तर अँड ने जोडलेले आहे आपण,
किंवा बोथ अँडने जोडलेले आहे. एक तर हे जोडणार नाही कारण बोथने जोडत नसते. ठीक आहे, पण असं आलंच तर या ठिकाणी एकच कर्ता आहे म्हणून त्याला गिव्ज लागेल. एक कर्ता येतो बी ग्रुपमध्ये. मी जर म्हटलं या ठिकाणी नो वन किंवा नो बॉय अँड नो गर्ल, मुलगा पण नाही मुलगी पण नाही, मग 0 आणि 0 दोन होते का? नाही. 0 0 एक होते का? नाही. 0 0 0 राहते. आणि म्हणून 0 0 0 म्हणजे नन, कोणीच नाही. नन कोणत्या ग्रुपचा करता आहे? तर नन हा बी ग्रुपचा करता आहे आणि म्हणून ननला काय लागेल? V5 लागेल. नन गिव्ज. इथपर्यंत आपण पोहोचलो होतो. दुसरा रूल आपण पाहणार होतो. दुसरा रूल कोणता आहे? दुसरा रूल आहे जर दोन कर्ते आपण ऑर म्हणजे किंवा आयदर ऑर किंवा नायदर नॉर ऑर आयदर ऑर किंवा नायदर नॉर यांनी जर दोन कर्ते जोडले असेल तर आपल्याला दुसऱ्या कर्त्यानुसार, इथे महत्त्वाचं वाक्य लिहितो तुम्ही, दुसऱ्या कर्त्यानुसार समोर येणारं वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब घ्यायचं. ठीक आहे, पहा मी जर म्हटलं या ठिकाणी ही ऑर शी, काय लागेल? तर याला लागेल टेक्स काय झाला? V5 झाला. हा V5 याला का बरं लागेल V5? कारण ऑर आयदर ऑर नायदर नॉरने जर दोन प्रश्न जोडले, दोन वाक्य जोडले, दोन शब्द जोडले असेल, म्हणजे जर दोन कर्ते आपण ऑरने जोडले, आयदर ऑरने जोडले आणि नायदर नॉरने जोडले असेल तर दुसऱ्या कर्त्यानुसार समोर येणारं हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब घ्यायचं. आता या ठिकाणी आपण मेन वर्ब घेतलेला आहे. ठीक आहे. हा, जर मी आणि हे जे टेक्स्ट लागलेलं आहे ते हिला न लागता ते लागलेलं आहे शीला. समजलं? हा, त्यानंतर आपण असंही म्हणू शकतो नायदर ही नॉर शी. इथे पण तुम्हाला टेक्स घ्यावे लागेल. टेक म्हणजे घेणे. नायदर नॉरने जर दोन कर्ते जोडले तर त्या नॉरच्या आधी जो कर्ता आला असेल याला काहीही महत्व नाही किंवा देऊ नये किंवा याचा काही संबंध नसतो व्हर्ब किंवा हेल्पिंग व्हर्ब लिहिताना. म्हणून हा जो शी आहे त्या शीलाच लागलेला आहे टेक्स, असा विचार करावा. समजलं? समजा नायदर म्हटलं मी, आयदर म्हटलं, आयदर ही ऑर शी, आयदर ही ऑर शी, तरी सुद्धा टेक्स लागेल. टेक्स एकतर ती घेते किंवा तो घेतो. ठीक आहे, एकतर तो किंवा ती घेते. आयदर नायदर. ठीक आहे ना, आयदर नायदर. आता बघा, आयदर ही ऑर शी टेक्स, तर हा जो टेक्स आलेला आहे V5 आलेला आहे, हा आलेला आहे त्या शी साठी फक्त. कारण ऑर नॉर या ऑर पर्यंत जे आलं ते त्याला काहीही महत्व नसते. मी शिकवताना थोडं गंमत म्हणून म्हणतो की ऑर नॉर आणि ऑर च्या आधी जे आलं ते गंगेला मिळालं, त्याला काहीही त्याचा संबंध नसतो. जो करता त्या ऑर नंतर असतो, नॉर नंतर असतो किंवा या ऑर नंतर असतो त्याच्याच अनुषंगानं समोरचं हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब लिहायचं असते. समजलं? आता हे झाले एकटे होते म्हणून. पुन्हा मी जर म्हटलं या ठिकाणी आयदर राजेश और माय फ्रेंड्स, आयदर राजेश और माय फ्रेंड्स. आता टेक लावायचं का टेक्स लावायचं हे तुम्ही ठरवा. पहा ना, मी जर म्हटलं ए ग्रुप आणि बी ग्रुपवर येतो पुन्हा. या ठिकाणी ए ग्रुप आणि बी ग्रुप बघा, ए ग्रुप आणि बी ग्रुप, कर्त्याचे ए ग्रुप आणि कर्त्याचा बी ग्रुप बघा. फ्रेंड एकटा कुठे राहील? डी, FRIEND. फ्रेंड कुठे राहील? सिंग्युलर नेम मध्ये. आणि अनेक वचन कुठे राहील? फ्रेंड्स राहील ते ए ग्रुप मध्ये. अशा वेळेस फ्रेंड, एकटा फ्रेंड असला, एकटा फ्रेंड, तर त्याला काय लावू आपण? V5 लावू. फ्रेंड टेक्स.
मित्र घेतो, किंवा फ्रेंड गिव्ज, मित्र देतो, मित्र येतो, फ्रेंड कम्स. मात्र जर हा फ्रेंड प्लुरल झाला, अनेक वचन झाला, फ्रेंड्स झाला, त्याला काय लागायला पाहिजे V1, म्हणजे फ्रेंड्स टेक, फ्रेंड्स गिव्ह, फ्रेंड्स कम असं लागायला पाहिजे. आता ही केस वेगळी आहे. आणि जर दोन कर्ते ऑर, आयदर ऑर किंवा नायदर नॉरने जोडले असेल तर मात्र तुम्हाला त्या ऑरच्या नंतर जो कर्ता आलेला आहे त्यालाच समोर येणारं वर्ब, हे हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब लावायचा आहे. ठीक आहे ना. म्हणजे आयदर राजेश ऑर माय फ्रेंड्स काय लागेल या ठिकाणी टेक लागेल, टेक. कारण राजेश गंगेला मिळाला, राजेशचा काही संबंध नाही. ऑर नंतरचा कोणत्याही कर्त्याचा संबंध नसतो. ऑर नंतर जो आहे कर्ता माय फ्रेंड्स, अनेक वचन आहे माय फ्रेंड्स, माय फ्रेंड्स अनेक वचन आहे. कुठे माय फ्रेंड्स, माय फ्रेंड्स अनेक वचन आहे, म्हणून त्याला काय लागलं टेक. समजलं. किंवा मी जर असं म्हटलं, पाचवं वाक्य म्हटलं मी असं, माय फ्रेंड्स नायदर माय फ्रेंड्स, नायदर माय फ्रेंड्स, नायदर माय फ्रेंड्स नॉर राजेश, मग त्याला काय लागेल, त्याला राजेशला करता हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब लागेल. ठीक आहे ना. आता आपण मेन वर्ब लावून राहिलो, हेल्पिंग वर्बचं पण काम पडते आपल्याला, डू किंवा डज लावायचं. ठीक आहे ना. नायदर माय फ्रेंड्स म्हणजे माझ्या मित्रांपैकी कोणीच नाही आणि राजेश पण नाही, म्हणून नॉरच्या आधी जो करता आला असेल, माय फ्रेंड्स करता आहे नॉरच्या आधी, तर त्याला नाही घ्यायचं. नॉर नंतर जो करता आहे राजेश, त्याला काय लागेल, त्याला लागेल टेक्स. हे असे कॉमन एरर्स मध्ये प्रश्न विचारतात. आता मुलं माझ्याकडे येतात, सर आम्हाला कॉमन एरर्स शिकवा. अशा वेळेस पंचायत होते, कॉमन एरर्स यांना शिकवू कसं. कारण कॉमन एरर हा असा भाग नाही आहे की बुवा घेतला आपण भाग आणि शिकवला. ते आहेत युट्यूबवर बरेच व्हिडिओ आहेत कॉमन एरर शिकवणारे, परंतु माझा व्हिडिओ हा कोर्स आहे. जोपर्यंत तुम्ही एक एक टप्पा, एक एक गोष्ट शिकत नाही या टेन्स मधली किंवा या चॅप्टर पूर्ण ग्रामर मधली, तोपर्यंत तो टेन्स, तोपर्यंत तो पर्टिक्युलर एरर तो कोणत्या चॅप्टरचा आहे तुम्हाला समजत नाही मित्रांनो. म्हणून आपल्याला पूर्ण कोर्स करावा लागेल, तेव्हा आपल्याला हा विचारलेला कॉमन एरर कोणत्या चॅप्टर मधला आहे आपण लगेच फाइंड आउट करू आणि उत्तर शोधू प्रॉपर. ठीक आहे. आणि म्हणून या पद्धतीनं शिकलं पाहिजे, ते डोक्यात मुरलं पाहिजे आपल्या, तेव्हा शिकण्यात मजा खरी, नाहीतर काही फायदा नाही. ठीक आहे. असो, व्हिडिओ मोठे होईल बघा, तुम्हाला मी परत सांगतो, हे आपले व्हिडिओ मोठे होईल, एक एक तासांचे एक लेक्चर राहील. कारण हे पर्टिक्युलर व्हिडिओ नाही आहे, हे यूट्यूबवर बनवलेले पारंपरिक व्हिडिओ नसून हे ॲप्लिकेशन, एबीसी ॲप्लिकेशन, एबीसी एज्युकेशन नावाच्या ॲप्लिकेशनसाठी व्हिडिओ आहे. ठीक आहे. 10 व्हिडिओज फ्री डेमो क्लास म्हणून तुम्हाला गुगल आपलं यूट्यूबवर मिळतील सुद्धा, परंतु 11व्या व्हिडिओपासून तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. ठीक आहे. आणि ते तुम्हाला परचेस करावं लागेल, त्याची फी आहे. आता कोणी म्हणेल फी जास्त आहे सर, पण चांगली गोष्ट पाहिजे असेल तर जास्त पैसे भरावेच लागते, हा जगाचा नियम आहे मित्रांनो. ठीक आहे. असो, आता आपण आयदर ऑर, नायदर नॉर पाहिलं, ऑर पाहिलं, नॉर पाहिलं. आता आपल्याला पाहायचं आहे, जर दोन कर्ते आपण विथने जोडले, विथ 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 दोन कर्ते आपण विथने जोडले किंवा अलॉंग विथ, अकॉम्प्लिश विथ, काही पण घ्या, विथ आला पाहिजे. जर जोडले तर पहिल्या कर्त्यानुसार समोर येणारं वर्ब घ्यायचं. म्हणजे ए ग्रुपचा कर्ता, बी चा कर्ता, ए चे कर्ते कोणते कोणते आहे, बोला आय, वी, यू, दे आणि प्लुरल नेम. बी चे कर्ते कोणते कोणते आहे, ही, शी, इट आणि सिंग्युलर नेम. तर ए ला काय लागेल, ए ला लागेल V1, बी ला काय लागेल V5. मी तुम्हाला का परत परत हे लिहून देतो, तुमची रिव्हिजन झाली पाहिजे. आणि हे व्हिडिओज पाहताना वेळ काढायचा, 1 तास रोजचा व्हिडिओ समोर ठेवायचा आणि स्वतःच्या नोट्स काढायच्या. मी तुम्हाला नोट्स देणारच आहे. ठीक आहे. तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही सबस्क्राईब करा चॅनल आपलं, तुमच्या घरी आपलं ॲप्लिकेशन तुमच्या घरी तुमच्या नोट्स पोहोचतील. ठीक आहे. चलो,
आता इथे डू लागेल, इथे डज लागेल. बघा ए ग्रुप आणि बी ग्रुप जर दोन कर्ते विथने जोडलेले असेल तर पहिल्या कर्त्यानुसार समोर येणारा व्हर्ब लागेल किंवा हेल्पिंग व्हर्ब लागेल. समजा मी जर म्हटलं राजू, राजू विथ रंजना, राजू विथ रंजना. आता आपण या ठिकाणी जो वर्ब घेऊ तो घेऊ कम. कम, कम हा V1 आहे आणि याचा V5 काय होतो तर कम्स होतो. कम्स म्हणजे राजू विथ रंजना काय येणार आहे. अशा वेळेस जर दोन कर्ते तुम्हाला विथने जोडलेले दिसले असले तर दुसऱ्या कर्त्या म्हणजे विथच्या नंतरचा जो कर्ता आहे याचा काही मतलब नाही, याला काही याचा काही संबंध नाही. संबंध आहे तो विथ राजूचा. राजू, राजू विथ रंजना येऊ की आणखी कोणी येऊ, राजू महत्वाचा आहे या ठिकाणी. राजू विथ रंजना कम्स. कम्स का, कारण हे राजूला लागलेला आहे कम्स, हे बरोबर आहे. समजलं. मी जर म्हटलं या ठिकाणी राजू विथ माय फ्रेंड, फ्रेंड काय लागेल सांगा. राजू विथ माय, मी फ्रेंड म्हटलं, मी का बोलतो असं स्पष्ट यावं म्हणून, कारण मला फ्रेंड्स पण म्हणायचं आहे. ठीक आहे ना. राजू विथ माय फ्रेंड काय लागेल तर दोन कर्ते जर विथने जोडलेले असले तर विथ नंतर येणारं जो नाऊन आहे, जो कर्ता आहे त्याचा काही संबंध नाही. महत्वाचा आहे तो राजू. राजूला लागेल काय लागेल ते काय लागेल तर राजूला लागेल कम्स. म्हणजे राजू विथ माय फ्रेंड कम्स. मी जर या ठिकाणी म्हटलं राजू, राजू विथ माय फ्रेंड्स, अनेक वचन. बघा अनेक वचन जरी म्हटलं तरी पण काय लागेल, तरीही या ठिकाणी विथ ने दोन कर्ते जोडलेले आहे म्हणून माय फ्रेंड्सला काही या ठिकाणी महत्व नाही. महत्व आहे ते राजूला. राजूला लागेल काय लागेल, राजूला लागेल कम्स. समजलं का. कारण राजू, राजू हा कर्ता सिंग्युलर आहे, तो कर्ता बी ग्रुपचा आहे आणि म्हणून त्याला V5 लागेल. समजलं. या ठिकाणी आपण रंजना घेतलं काही संबंध नव्हता, फ्रेंड घेतला की फ्रेंड्स घेतला, राजू महत्वाचा आहे. आता बघा याला कसं लिहाल. मी जर असं म्हटलं माय फ्रेंड्स, हे उदाहरण घेऊ आपण. माय फ्रेंड्स 1 2 3 4. माय फ्रेंड्स, माय फ्रेंड्स विथ राजू. आता काय लागेल समोर तर विथ दोन कर्ते विथने जोडलेले आहे म्हणून दुसऱ्या कर्त्याला काही फार महत्व नाही या ठिकाणी. पहिल्या कर्त्याला महत्व आहे. माय फ्रेंड्सला काय लागेल, माय फ्रेंड्स. कुठे आहे माय फ्रेंड्स, माय फ्रेंड्स आहे प्लुरल नेम मध्ये. इथे समजा मी म्हटलं फ्रेंड, फ्रेंड डी आणि इथे म्हटलं फ्रेंड्स अनेक वचन, तर तो फ्रेंड्स कुठे आहे ए ग्रुप मध्ये आहे, त्यांना V1 लागेल. म्हणून माय फ्रेंड्स विथ राजू काय लागेल कम लागेल. कम का बरं लागलं कम, कारण माय फ्रेंड्स ए ग्रुपचा करता आहे आणि त्याला V1 लागते. कम, कम हा V1 आहे. कम V1 म्हणजे बेस फॉर्म ऑफ वर्ब. ठीक आहे. आता माय फ्रेंड्स विथ राजू, या ठिकाणी राजू आहे म्हणून कम्स घेतलं का नाही, इथे माय फ्रेंड्स आहे म्हणून कम घेतलं. आता याचा अर्थ कसा होतो, मराठी अर्थ बघा मेन तो का असतो. मराठी जर मी लिहिलं राजू माझ्या मित्रांसोबत खेळत आहे, इथे काय येणार, इथे येणार राजू माझ्या मित्रासोबत, मित्रासोबत, मित्रासोबत. बरं ठीक आहे ना, आपण येतो माझ्या मित्रांसोबत. राजू कम्स म्हटलं ना, राजू माझ्या मित्रांसोबत येतो, राजू माझ्या मित्रासोबत येतो. लक्ष द्या आता बारकाईने बघा. जेव्हा एकटा मित्र होता, फ्रेंड होता, तेव्हा मित्रासोबत म्हटलं आपण, मित्रासोबत फक्त त्रा असा आहे, एकटा मित्र. राजू माझ्या मित्रासोबत येतो, राजू पण एकटा माझा मित्र पण एकटा, पण इथे काही फरक पडला का राजूला नाही. आता या ठिकाणी माय फ्रेंड्स आलं, अनेक वचन आलं, अनेक मित्र आले माझे. राजू विथ माय फ्रेंड्स, मित्रांसोबत बघा त्रा, इथे
त्रावर अनुस्वार आहे. मित्रांसोबत येतो म्हणजेच मित्रासोबत येऊ, एकट्यासोबत येऊ की अनेकांसोबत येऊ, शेवटी काय आहे, येतो आणि येतो. येतो येतो हे महत्वाचं आहे. येतो लागतो तो राजूला. राजू रंजनासोबत येतो संबंध राजूचा आहे. राजू माझ्या मित्रासोबत येतो, संबंध राजूचा आहे. राजू माझ्या मित्रांसोबत येतो, संबंध राजूचा आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा सोबत, विथ अलॉंग विथ किंवा अकॉम्प्लिश विथ हे वाक्यामध्ये येते तेव्हा पहिल्या कर्त्यानुसार येणारं हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब घ्यायचं, हा रूल बनतो मित्र. ठीक आहे. आणि असेच कॉमन एरर असतात. आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकायची आहे. कॉमन एरर्सचा भाग असा नसतो की घेतलं एक टॉपिक, घेतलं एक वाक्य आणि आपण बोललो नाही. या पद्धतीनं आपल्याला जर शिकवलं गेलं किंवा शिकलो आपण तर आपल्याला तो पर्टिक्युलर कॉमन एरर कोणत्या चॅप्टरचा आहे, कोणत्या भागातला आहे, कसा आहे आपल्याला समजून येईल. ठीक आहे ना. आता या ठिकाणी दोन कर्ते आपण विथने जोडले. मी जर म्हटलं या ठिकाणी माय फ्रेंड्स विथ हर फ्रेंड्स, आता काय लागेल, आता विथने जोडलं ना काही पाहायचं नाही. विथच्या नंतर जो येतो त्याला काही महत्व नसतो, विथच्या आधी जो करता आहे त्याला महत्व आहे. म्हणून माय फ्रेंड्स विथ हर फ्रेंड्स येऊ की फ्रेंड येऊ, इथे आपल्याला कम लिहायचं आहे. हा नियम आहे मित्रांनो. ठीक आहे. हा झाला विथचा नियम. आपण काय काय पाहिलं, आपण अँड पाहिलं, बोथ अँड पाहिलं. जर दोन करते आपण आयदर ऑर, नायदर नॉरने जोडलेले पाहिले, ऑरने जोडलेले पाहिले. आता आपण विथने पण जोडलेले पाहिले. आणखी एक राहिला, आणखी बऱ्याच गोष्टी असतात. आता ॲज वेल ॲज पाहू आपण. ॲज वेल ॲज, जर दोन करते ॲज वेल ॲज ने जोडले तर मग काय घ्यायचं. आता ॲज वेल ॲजला कोणी अँड म्हणते, अँड सारखा आहे तो परंतु अँड नाही आहे. ठीक आहे. म्हणजे हा जो ॲज वेल ॲज आहे हा काम करतो नॉट ओनली बट ऑल्सोच, परंतु तो अँडचं काम नाही करत. ठीक आहे ना. मी जर म्हटलं राजू अँड संजू, राजू अँड संजू, आणि आता वर्ब आपण बदलून टाकू. आपण वर्ब घेऊ स्विम्स. ठीक आहे. हा आता राजू अँड संजू, राजू नुसता मी राजू म्हटलं तर काय लागेल, स्विम्स लागेल. संजू म्हटलं तरी पण स्विम्स लागेल. परंतु राजू अँड संजू म्हटलं तर फक्त स्विम लागेल. आणि जर मी असं म्हटलं राजू ॲज वेल ॲज संजू, तर मग संजूला लागणार नाही, जे लागेल ते लागेल राजूला. समजलं. म्हणून या ठिकाणी स्विम्स लागेल, राजूला एकट्याला लागेल जे लागेल ते. जो पहिला कर्ता असतो ॲज वेल ॲज मध्ये सुद्धा त्याला सुद्धा पहिल्याच कर्त्याला ते लागते. मी जर म्हटलं माय रिलेटिव्ह काय लागेल, स्विम्स. पण माय रिलेटिव्ह म्हटलं तर स्विम लागेल. पण मी जर म्हटलं माय रिलेटिव्ह ॲज वेल ॲज राजू, म्हणजे माझा रिलेटिव्ह नाही राजू सुद्धा. ठीक आहे. तर त्याला काय लागेल, त्याला दोन कर्ते जर ॲज वेल ॲज ने जोडले असले तर राजूचा संबंध नाही आहे, संबंध आहे तो माय रिलेटिव्हचा. याला लागेल ते समजलं ना. म्हणजे माय रिलेटिव्ह ॲज वेल ॲज राजू काय लागेल, रिलेटिव्ह अनेक वचन आहे, त्यांना लागेल स्विम इन धिस वॉटर टँक. ठीक आहे ना. असे ते असतात मित्रांनो. इथे आपला जो बेसिक पार्ट आहे, बेसिक पार्ट. आता या ठिकाणी मी असं म्हटलं ही goes, she goes, a boy goes, a girl goes. पण मी समजा एखाद्या ठिकाणी असं आपलं आलं वाक्यामध्ये एव्हरी बॉय अँड गर्ल, मग काय घ्याल. समजा पहिले आपण बॉय अँड गर्ल घेऊ. बॉय अँड गर्लला काय लागेल, कम, कारण अँडने दोन कर्ते जोडले ते गेले प्लुरल मध्ये, ते गेले एक ग्रुपच्या कर्त्यामध्ये.
म्हणून इथे लागेल अँड काय लागेल, कम लागेल फक्त. राजू सॉरी बॉय अँड गर्ल कम. परंतु जर या ठिकाणी एव्हरी असलं, एव्हरी बॉय अँड गर्ल, तर मग मात्र तुम्हाला इथे कम्स घ्यावं लागेल. का बरं? कारण एव्हरी जेव्हा म्हणतो मी, एव्हरी म्हणजे काय होते, प्रत्येक जण. ऑल म्हणजे सगळे लोक. बघा ए ग्रुपच्या करता त्या दिवशी आपण काय पाहिलं होतं, इथे ऑल आहे आणि इथे एव्हरी आहे. एव्हरीबडी, एव्हरीवन, एव्हरीथिंग, नोबडी, नो वन, नथिंग तिकडे बी ग्रुपच्या कर्त्यामध्ये आहे आणि ऑल, मेनी, सम, फ्यू इकडे आहे. ठीक आहे असं. तर एव्हरी जर लागलं तर त्याला कम्स लागेल. हा झाला बेसिक, हे झाल्या बेसिक गोष्टी सिंपल प्रेझेंट टेन्सच्या. कदाचित आजपर्यंत तुम्ही शिकलेले असाल तर तुम्ही या ठिकाणापर्यंत शिकलेले असाल. ठीक आहे ना. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स फक्त हा नावाचा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, परंतु हा सिंपल नाही आहे मित्रांनो. तुम्हाला सांगतो हा टेन्स सिंपल नाही आहे. हा टेन्स हार्ड प्रेझेंट टेन्स याला म्हणायचं होतं, आपल्याला म्हणावं लागलं असतं. ठीक आहे, म्हणायचं आहे हार्ड. हा सिंपल फक्त नावाला आहे, कारण आतापर्यंत जे तुम्हाला मी शिकवलं मागच्या लेक्चर्स पासून तर या लेक्चरपर्यंत ते फक्त बेसिक होतं, किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं शिकले आजपर्यंत त्या पद्धतीनं असेल, किंवा कोणी हे पण शिकलेलं नसेल. दुसरी गोष्ट, आता सुरू होतात सिंपल प्रेझेंट टेन्सचे रूल्स. ठीक आहे, तर ते आपल्याला एक एक गोष्ट पाहायची आहे, कारण एक प्रश्न तरी सिंपल प्रेझेंट टेन्सवर येतोच, हा नियम आहे आयोगाचा. ठीक आहे, तर हा हे मिटून टाकू आपण. लेक्चर नंबर 4 आहे सध्या हे. ठीक आहे, हां चलो. तर आपण रूल्स पाहू. रूल्स ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. याला आपण प्रेझेंट इनडेफिनाइट टेन्स म्हणू शकतो, किंवा तुम्ही हा जो सिंपल आहे तो इकडे आणू शकता. म्हणजे यालाच आपण प्रेझेंट सिंपल टेन्स म्हणू शकतो. 4थी 5वीतल्या पुस्तकांमध्ये असं असते. ठीक आहे, हा 4थी 5वीला नाही शिकवत मी, परंतु त्यांची लेव्हल मी पाहायला एकदा त्यांचे पुस्तक घेतले होते, तर ती लेव्हल ती आहे. म्हणजे बघा कॉम्पिटिशनला आपले हे पोरं येऊन राहिले, त्यांना पण सगळं आहे हे ग्रामर. ठीक आहे असं. म्हणून जेव्हा आपण स्पर्धा परीक्षा देतो तेव्हा सिरियसली अभ्यास करत असतो मित्रांनो. यूट्यूबवर व्हिडिओज पाहून अभ्यास होत नसतो आणि पूर्ण होत नसतो खरं म्हणजे. ठीक आहे, कारण यूट्यूबवर कोण काय घेतात, एक सोपा किंवा तुम्हाला समजणारा किंवा इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन तुम्हाला लोक शिकवतात. शिकवलंय याच्यानुसार मग आपल्याला वाटते की मस्त आपल्याला समजलं आता हे, परंतु ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला प्रॉपर कोर्स मिळेल, एक गोष्टी मिळेल आणि 200 व्हिडिओज मिळेल, 200+. ठीक आहे, तर माझा प्रयत्न हा राहील की कितीही मुलगा कच्चा असो, कितीही कच्चा असो, त्याला त्या गर्तेतून बाहेर मी काढणार. आणि मेन एक्झामसाठी तुम्ही माझ्यावर अवलंबून राहा. इतर विषयांचा अभ्यास तुम्ही कडक करून ठेवा आणि इंग्लिशसाठी फक्त माझ्यावर अवलंबून राहा आणि मग पहा मजा. ठीक आहे असं. सिंपल प्रेझेंट टेन्सला आपण या पद्धतीनं 3 पद्धतीनं लिहू शकतो. हां पटकन लिहून टाकायचं. रूल्स ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. तर मला पहिला रूल लिहायचा आहे. पहिला रूल आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स बघा, सिंथेसिस नावाचा एक चॅप्टर आहे जो समोर येणार आहे, शेवटी येणार आहे. तर सिंथेसिस नावाच्या चॅप्टरमध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स येतो. ठीक आहे, तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स, सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड, त्यापैकी कॉम्प्लेक्स म्हणजे मिश्र वाक्य. मिश्र वाक्य आपल्याला शिकायचं आहे. शिकून काय राहिलो आपण, टेन्स. आपलं टेन्स हे चॅप्टरच चालू आहे, त्यापैकी आपण पहिला सिंपल प्रेझेंट टेन्सच पाहून राहिलो, परंतु सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर कोठे कोठे केला जातो ते आपल्याला पाहायचं आहे. आणि पेपरला नेमकं ह्या पद्धतीनं विचारत असते. मिश्र वाक्य, सिंपल, मिश्र वाक्य, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मिश्र वाक्यामध्ये एक असते मेन व्हर्ब, एक असते सबऑर्डिनेट क्लॉज आणि एक असते मेन क्लॉज. तर सबऑर्डिनेट क्लॉज इथे एक गोष्ट असते, प्रकर्षाने इथे एक गोष्ट असते, कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. आणि एक काय असतो, इथे लिहितो मी, कंजंक्शन.
आणि मग काय असतो सबऑर्डिनेट क्लॉज आणि मग असतो मेन क्लॉज. मेन क्लॉज हा पहिला रूल आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा. टोटल 12-13 रूल आहे, त्याच्याही वर असतील, ठीक आहे, त्याच्याही वर तुम्हाला शिकवतो. परंतु हे जे काही गोष्टी आहे, काही ज्या मेन गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी आहे, त्या ह्या गोष्टी आहे. सबऑर्डिनेट क्लॉज गौण उपवाक्य, मेन क्लॉज मुख्य उपवाक्य, मुख्य वाक्य, ठीक आहे. आता कंजंक्शन या ठिकाणी व्हेन, इफ, अनलेस, अजून टील, अनटील, ते समजा एकच आहे जवळपास. त्यानंतर ॲज, ॲज सून ॲज, त्यानंतर येते बिफोर, त्यानंतर येते आफ्टर, इव्हन इफ, इन केस, अशा बऱ्याच गोष्टी येतात, ठीक आहे. यानंतर सबऑर्डिनेट क्लॉज असतो. सबऑर्डिनेट क्लॉज येतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, सिंपल प्रेझेंट किंवा प्रेझेंट सिंपल टेन्स मध्ये. आणि मेन क्लॉज मध्ये काही गोष्टी असतात. त्या काही गोष्टीपैकी पहिली गोष्ट आहे, त्या काही गोष्टींपैकी पहिली गोष्ट आहे सिंपल फ्युचर टेन्स. दुसरी गोष्ट आहे कॅन. तिसरी गोष्ट आहे मे. चौथी गोष्ट आहे मस्ट. पाचवी गोष्ट आहे वॉन्ट टू किंवा वॉन्ट्स टू. सहावी गोष्ट आहे हॅव टू, हॅव टू किंवा हॅज टू. सातवी गोष्ट आहे लेट्सचे वाक्य, लेट्सचे वाक्य. आठवी गोष्ट आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स. आणखी गोष्टी असेल कदाचित, ठीक आहे ना. आपल्याला काय पाहायचं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स पाहून राहिलो आपण. बघा सिंपल प्रेझेंट टेन्स या ठिकाणी आलं SVO आणि SV5O, म्हणजे हे दोन रूल्स आहे कशाचे सिंपल प्रेझेंट टेन्सचे. सिंपल प्रेझेंट टेन्सचे दोन रूल्स आहे. व्ही म्हणजे V1, ठीक आहे ना. म्हणजे जर करता ए ग्रुपचा असेल तर, जर करता ए ग्रुपचा असेल तर V1 लागते, जर करता बीचा असेल तर V5 लागते. समजलं ना. ए चा करता V1, बी चा करता V5, ठीक आहे. आता आपल्याला या गोष्टींसोबत या गोष्टीला लिंक करून हे वाक्य वापरायचे आहे, ठीक आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा. हा कंजंक्शन आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स हा टप्पा एकत्र येतो. म्हणजे कधी पण कंजंक्शनच्या नंतरच सिंपल प्रेझेंट टेन्स येणार आणि त्यानंतर मग हे बाकीचे सगळे वाक्य येणार आहे, ठीक आहे. किंवा जर वाक्यामध्ये पहिले वाक्य हे येऊन गेलं तर मग तुम्हाला इथून सुरुवात करायची आहे. पहिले वाक्य तिकडचं मेन क्लॉज मधलं, त्यानंतर मग कंजंक्शन आणि त्यानंतर मग सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. एखादं वाक्य पाहू आपण, तुम्हाला समजून येईल ते. मी जर म्हटलं जर तुम्ही अभ्यास केला तर पास व्हाल. आता याचे पण मिनिंग आहे. व्हेन म्हणजे काय होते जेव्हा तेव्हा. आता लक्ष द्या, मी जर विचारला प्रश्न तुम्हाला व्हेन विल यू कम, तुम्ही केव्हा येणार, तर हा झाला प्रश्न. जेव्हा प्रश्न विचारला व्हेनने तेव्हा व्हेनचा अर्थ केव्हा होते. लक्षपूर्वक आहे का. जेव्हा प्रश्न विचारला म्हणजे क्वेश्चन मार्क आहे, प्रश्न विचारला व्हेनने तेव्हा व्हेनचा अर्थ केव्हा होते. परंतु जेव्हा व्हेनचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता आपण जर समजा कंजंक्शन म्हणून केला असेल तर मात्र व्हेनचा अर्थ जेव्हा तेव्हा होते. जेव्हा तेव्हा, बघा जेव्हा तेव्हा, व्हेन म्हणजे जेव्हा तेव्हा, इथे व्हेन म्हणजे केव्हा. समजलं ना. म्हणजे शब्द एकच आहे, त्याचे उच्चारही एकच आहे, त्याचे अर्थ वेगवेगळे आहे, त्याचे वापरण्याचे ठिकाणं वेगवेगळे आहे. आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. त्यानंतर बघा व्हेन म्हणजे जेव्हा तेव्हा. आपल्या नोट्स तयार करायच्या मित्र, घरी रजिस्टर करायचं, अकाउंट रजिस्टर करायचं मोठं 400 पेजेसचं. त्यामध्ये पूर्ण नोट्स लिहून घ्यायच्या A to Z, पहिल्या लेक्चर पासून तर 200व्या लेक्चर पर्यंत तुम्हाला सर्व मटेरियल लिहायचं आहे स्वतःच.
मी तुम्हाला माझं मटेरियल पुरवतो. तुम्ही अगदी मुंबईत जरी असले, तिकडे पुणे, कोल्हापूर, कुठेही, सातारा, सांगली, सिंधुदुर्गला जरी असले, तरीही तुमच्यापर्यंत माझं पोस्ट बाय पोस्ट माझ्या नोट्स तुमच्यापर्यंत पूर्ण पोहोचून जाईल. तो भाग वेगळा. परंतु त्या रेडीमेड नोट्सवर अवलंबून न राहता तुम्हाला स्वतःच्या नोट्स सुद्धा बनवायच्या आहे, कारण त्या तुमच्या नोट्स असते, तुमचे वाक्य असते. ठीक आहे ना. चलो, हां, इफ, व्हेन. इफ, व्हेन म्हणजे जेव्हा तेव्हा. इफचा अर्थ काय होतो? इफचा अर्थ होतो जर तर. जर तर. दो म्हटलं तर, दो, THOUGH, दोचा अर्थ होतो जरी तरी. ठीक आहे. इफ म्हणजे जर तर, नुसता जर घ्यायचा नाही. इंग्लिशमध्ये तशी सोय नाही आहे जर घ्यायची तर घ्यायची. मराठीत जेव्हा बोलतो आपण, जर तू अभ्यास केला तर तू पास होशील, असं मराठीत सोय आहे जर तर म्हणण्याची. परंतु इंग्लिशमध्ये सोय नाही आहे. इंग्लिशमध्ये इफ लावायचा असतो, नंतर मग कॉमा द्यायचा असतो. तो कॉमा म्हणजेच तर होतो. ठीक आहे ना. चलो, आता कॉमा द्यायचा की नाही द्यायचा, हा सुद्धा पंक्च्युएशन पार्टमध्ये मोठी गोष्ट आहे. पंक्च्युएशन जेव्हा पाहतो आपण, विरामचिन्हे, तेव्हा सगळं सविस्तर पाहावं लागते. ठीक आहे. एक एक गोष्ट शिकायची आहे आपल्याला, आणि सोप्या पद्धतीने मला मी शिकवून राहिलो. माझ्या शिकवण्यामध्ये असं कोणीच नाही आहे जो जर मन लावून पाहून राहिला, वाचून राहिला असेल, हे व्हिडिओ पाहत असेल, त्याला समजलं नाही असं कधीच होणार नाही. तुम्ही इंग्लिशमध्ये किती कच्चे असा, तुम्हाला काहीच न समजो, परंतु तुम्हाला हे लेक्चर्स समजतात का? कारण त्या पद्धतीनं आपण शिकवतो आणि एक एक गोष्ट घेतो बेसिकपासून. आणि जर नाही समजलं तर मग बेसिक कोर्स घ्या. बेसिक कोर्समध्ये फी पण कमी आहे आणि तुम्हाला एक एक गोष्ट डिटेलमध्ये सांगितलेली आहे. कदाचित तेवढ्या डिटेलची मुलांना गरज पण नसते. ॲडव्हान्स कोर्स बरा आहे आपल्याला. जर समजा मोठी एक्झाम क्रॅक करायची असेल किंवा लहानसुद्धा, तर ॲडव्हान्स कोर्स घ्या. बेसिक कोर्स त्या लोकांसाठी ज्यांना काहीच येत नाही अजिबात. ठीक आहे. चलो, अनलेस. अनलेसचा अर्थ काय होतो बघा. इफचा अर्थ काय होतो? जर तर. आणि अनलेसचा अर्थ काय होतो? जर नाही तर. म्हणजेच इफ नॉट. यालाच आपण आपल्याला इफ नॉट म्हणता येईल. इफ नॉट. इफ म्हणजे जर तर, आणि इफ नॉट म्हणजे जर नाही तर. म्हणजेच त्यालाच अनलेस म्हटलं जाते. अनलेस. आपल्याला बघा लहानपणी हे शिकवलं असेल मास्तरांनी, इफ, अनलेस. परंतु आजही काही पोरं, हा त्यांचे इतर विषय खूप स्ट्रॉंग असतात, इंग्लिशमध्ये मात्र ते कच्चे असतात, तर ते म्हणतात सर हे अनलेस कुठे वापरायचा हो, आम्हाला अजून समजत नाही. तर आता यानंतर तुमची पूर्ण कॉन्सेप्ट त्या पूर्ण क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. चलो, टिल अंटील एकच आहे. टिल, टिल अंटील एकच. अंटील म्हणजे जेव्हा तेव्हापर्यंत, टिल म्हणजे एखाद्या वेळेपर्यंत. ठीक आहे. हे एखाद्या काळापर्यंत, काळा म्हणजे एखाद्या कामापर्यंत. ॲज, ॲज किंवा ॲज सून ॲज यांचा अर्थ काय होतो? जसं, तसं, असं, जसं, तसं. आपण जेव्हा म्हणतो जसा तो आला तसाच मी पडालो, तर ते हे ॲज किंवा ॲज सून ॲज वापरला जातो. ठीक आहे. बिफोर म्हणजे काय? तर च्या पूर्वी. आफ्टर म्हणजे काय? च्या नंतर. आता ह्या शब्द आहे सगळे तुम्हाला माहित आहे. बिफोर म्हणजे च्या पूर्वी, आफ्टर म्हणजे च्या नंतर, तुम्हाला हे माहीत आहे. परंतु त्याचा उपयोग कसा करावा हे कदाचित भरपूर लोकांना माहीत नसते. आणि आता या ठिकाणी आपण बघा काय पाहून राहिलो? सिंपल प्रेझेंट टेन्स पाहून राहिलो. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सुद्धा बिफोर आफ्टर आले. ठीक आहे. आपण पास्ट मध्ये पण बिफोर आफ्टर पाहणार आहे आणि पास्ट परफेक्ट मध्ये सुद्धा आपण बिफोर आफ्टर पाहणार आहे. यांचे उपयोग आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी घ्यायचे आहे. ठीक आहे. तर सध्या इथे यांचा उपयोग असा होतो, म्हणजे या बिफोर नंतर किंवा आफ्टर नंतर सिंपल प्रेझेंट टेन्स लागेल आणि त्यानंतर मग या 8 पैकी एक वाक्य असेल, किंवा जर हे एक वाक्य असेल पहिले, त्यानंतर मग कंजंक्शन, तर मग त्यानंतर तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सच घ्यावा लागतो. समजलं? चलो पाहू आपण सगळं. त्यानंतर बघा इवन इफ किंवा इन केस, म्हणजे जर कदाचित असं झालं तर, जर समजा इन केस तुम्ही म्हणता तो येत नाही, इन केस तो आलाच तर मग काय करायला पाहिजे? हे वाक्य. ठीक आहे ना. असा अर्थ घ्यायचा या ठिकाणी. इवन इफ हे सगळं ठीक आहे. आता हे झाले मराठी अर्थ. हे झाले कंजंक्शन. याच्या नंतर काय येते? हे सबऑर्डिनेट क्लॉज, म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स काय चीज आहे आपण हे पाहिलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये, किंवा या आपण लेक्चरमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सला पूर्ण
ओळखून घेतलेलं आहे. त्यानंतर गोष्ट आहे आता या 8 लोकांना ओळखण्याची. ठीक आहे, जर तुम्हाला कंजंक्शन समजलं असेल, सिंपल प्रेझेंट टेन्स समजला असेल तर मी हे मिटवतो. शॉर्ट हे नोट्स काढून घ्यायची, याची स्क्रीनशॉट काढून घ्यायची. ठीक आहे, हे कंजंक्शन मिटवतो, हे सगळं मिटवतो. आणि आता आपल्याला या गोष्टींचं काम आहे की नाही, या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहे. कारण तेव्हाच आपल्याला हा जो रूल आहे, रूल नंबर 1 तो समजतो. पहिलं कोणतं आहे? पहिलं वाक्य कोणतं आहे? सिंपल फ्युचर टेन्स. बघा, पहिलं वाक्य आहे सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच काय? फ्युचर इनडेफिनिट टेन्स. ठीक आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट इनडेफिनिट टेन्स. या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट म्हणजे याची जी ओळख आहे, मराठी ओळख आहे, तर ती काय लिहायची आहे? मराठी ओळख लिहायची आहे. करता एखादं काम करेल, नार येईल किंवा ऊ. करता एखादं काम करणार, करेल, येईल, ऊ. करू, आपण जाऊ, करू, खाऊ, पिऊ, तो येईल. आता नार मी जाणार, करणार, खाणार, पिणार, व्हिडिओ बनवणार. ठीक आहे, आता आपल्या रिजनल लँग्वेज नुसार जासाल काय, येसाल काय, जान काय, यान काय असं येते. परंतु तो प्रमाण भाषेमध्ये नार येईल किंवा ऊ आपण हे समजायचं. ठीक आहे ना? चलो, ओळख नार येईल किंवा ऊ. सब्जेक्ट नंतर येतो शॉल आणि विल, त्यानंतर येते व्हर्बचं पहिलं रूप, मग येते ऑब्जेक्ट. समजलं का? आता बघा, नार येईल किंवा ऊल, आय शॉल किंवा आय विल, नंतर व्हर्बचं पहिलंच रूप येते आणि व्ही ओ येते. काय पाहून राहिलो आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकून राहिलो. सिंपल प्रेझेंट टेन्स आपण कसं येते हे पाहिलेलं आहे. आणि आता सिंपल प्रेझेंट टेन्सच्या नंतर सिंपल प्रेझेंट टेन्सचे काही रूल्स पाहून राहिलो. त्यापैकी एक पहिला रूल कोणता आहे? कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा. त्या कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये अशा काही गोष्टी येते त्या आपल्याला आधी पाहाव्या लागतात, तेव्हा आपल्याला हा रूल समजतो. समजलं ना? हा, म्हणून आपल्याला बघा, आय शॉल किंवा विल नंतर V1 लावायचा आहे. आपण हे पाहू, लवकरच पाहू. ठीक आहे, आय. आता आय जर असेल, आय किंवा वी असेल तर त्यांना शॉल लावायचं आणि जे ऑल अदर आहे त्यांना विल लावायचं. समजलं का? आय आणि वी ला शॉल लावायचं, बाकी सर्वांना विल जगातल्या पूर्ण गोष्टी जर असेल तर त्यांना विल लावायचं आणि फक्त आय किंवा वी असेल तर त्यांना शॉल लावायचं. सध्या आज चॅप्टर म्हटल्यापेक्षा व्हिडिओ नंबर 4 मध्ये मी तुम्हाला हा नियम शिकवून राहिलो. कोणता नियम आहे तो? तर तो नियम असा आहे, आय आणि वी ला शॉल लागतो, बाकी सर्वांना आय आणि वी सोडून, म्हणजे आय म्हणजे मी आणि वी म्हणजे आम्ही किंवा आपण सोडून या जगातल्या ब्रह्मांडातल्या ज्या काही गोष्टी असतील त्या प्रत्येकांना विल घेतात. काय घेतात? बोला, विल लावतो. म्हणजे मी म्हटलं बोर्ड विल, इंक विल, पेन विल, कॅमेरा विल, चेअर विल, ही विल, शी विल, इट विल, जे असेल ते विल. ठीक आहे, फक्त आयला आणि वीला शॉल लागते, बाकी सर्वांना विल लागते. चौथ्या व्हिडिओत तुम्हाला मी या गोष्टी शिकवून राहिलो. पुढे आपण जेव्हा मॉडेल ऑक्झिलरी वर्ब पाहू तेव्हा मी तुम्हाला शिकवेल सर्वांनाच विल लागते, किंवा असंही होते आयला आणि वीला विल लागेल आणि बाकी सर्वांना शॉल लागेल. म्हणजे हिला पण शॉल लागेल, वीला पण शॉल लागेल, शीला पण शॉल लागेल, नरेंद्र मोदीला पण शॉल लागेल. हे केव्हा पाहू आपण समोर जेव्हा व्हिडिओज पाहू तेव्हा समोरच्या चॅप्टरमध्ये मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. त्या ठिकाणी काही केसेसमध्ये, फक्त काही केसेसमध्ये काही रूल्स असतात, त्या काही केसेसमध्ये हे असं ऑपोजिट होते. ठीक आहे ना? आपण ते नंतर सविस्तर पाहू. ठीक आहे, सध्या आपल्याला काम आहे कोणाकोणाचं? शॉल, आय आणि वी ला शॉल लागते,
बाकी सर्वांना विल लागते. कधी पण सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स पाहून राहिलो आपण, त्यामध्ये हे सगळे लोक आले, आपण ओघानं ते पाहून राहिलो. ठीक आहे ना. म्हणून मी जर म्हटलं मी एखादं काम करणार, मी जाणार, मी अमरावतीला जाणार, काय लिहू आपण? आय शॉल गो टू अमरावती. मी अमरावतीला जाणार. मी जर म्हटलं ती माझ्याकडे येणार, शी विल कम टू मी. ती माझ्याकडे येणार. मी जर म्हटलं राजू विल हेल्प यू. राजू तुला हेल्प करणार किंवा करेल. मी जर म्हटलं वी शॉल गो. चला आपण जाऊ म्हणजे आपण जाऊ. आपण जाऊ. वी शॉल गो. आपण जाऊ. ठीक आहे. मी जर म्हटलं या ठिकाणी राजेश विल टेल मी एव्हरीथिंग. राजेश मला प्रत्येक गोष्ट सांगणार. ठीक आहे ना. म्हणून राजेश विल टेल मी. बघा शॉल विल नंतर फक्त व्हर्बचं पहिलं रूप आलं बघा, व्हीचं पहिलं रूप. गो, कम, हेल्प, गो आणि टेल पहिलं रूप आलं. कधी? सिंपल फ्युचर टेन्स मध्ये. निगेटिव्ह करताना शॉल नॉट त्याला आपण शांट म्हणतो, किंवा विल नॉट त्याला आपण ओंट म्हणतो, असं येईल. म्हणजे मला एखादं वाक्य निगेटिव्ह करायचं असेल, मी काय लिहील? शी विल नॉट डू इट. ती हे करणार नाही. विल नॉटला आपल्याला शॉर्टकटमध्ये काय लिहिता येते? शी ओंट डू इट. विल नॉट म्हणजे काय? ओंट. आणि शॉल नॉट म्हणजे काय? शॉल नॉट म्हणजे शँट म्हणता येते. शांट म्हणता येते. मग तुम्ही म्हणाल सर आम्ही ओंट ऐकलेलं आहे, परंतु शांत कधी ऐकलेलं नाहीये. मित्र हो, असं आहे, या ठिकाणी हे जे विल आणि शॉल आहे, तर इंटरनॅशनल लँग्वेज मध्ये हा जो शॉल आहे तो निघून गेलेला आहे, तो कोणी वापरत नाही. विल सरसकट सर्वांसाठीच लोक विल वापरतात आणि म्हणून विल चालतो. आपण म्हणतो ना, आय विल कॉल यू लेटर. ठीक आहे, आय एम बिझी इन मीटिंग, आय विल कॉल यू लेटर. मी तुला लेटर नंतर फोन करतो. आय विल म्हणतो आपण, आय शॉल म्हणतो का? नाही. तर सरसकट सर्वांनाच विल लावतो आपण आजच्या इंग्लिशमध्ये, परंतु आपल्या ठिकाणी याची महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात म्हणा आपण शॉल वापरतो. ठीक आहे. इंटरनॅशनल लेव्हलवर शॉल वापरणे बंद केले आणि म्हणूनच शंट वापरणं बंद झालं. विल चालू आहे म्हणून ओंड चालू आहे. अशा भरपूर गोष्टी असतात मित्र हो, आपल्याला त्या शिकायच्या असतात. समजलं ना? आता हा झाला पहिला रूल. कोणता? सिंपल फ्युचर टेन्सचा. आता आपण पाहू रूल कॅनचा. कॅन आणि मे. लोकांना वाटते कॅन आणि मे जवळपास सारखंच आहे, परंतु कॅन आणि मे जवळपास सारखं नाही आहे. दुसरा कोणता आहे? कॅन दाखवते ॲबिलिटी. काय दाखवते? कॅन दाखवते ॲबिलिटी, कॅपॅसिटी. कॅन दाखवते पॉवर, म्हणजेच काय? सामर्थ्य, शक्ती, पात्रता. हे कॅन दाखवते. कॅन म्हणजे करता एखादी क्रिया करू शकतो. मी जर म्हटलं मी उर्दू बोलू शकतो, तर मग मी काय म्हणेल? आय कॅन स्पीक उर्दू किंवा आय कॅन टॉक उर्दू. ठीक आहे ना, उर्दू. मी जर म्हटलं मी 100 किलोचं ओझं उचलू शकतो, तर मग मी काय म्हणेल? आय कॅन लिफ्ट 100 किलो वेट. ठीक आहे. किंवा मी जर म्हटलं आता आयच्या ऐवजी आपण शी घेऊ, शी कॅन डू इट. ती हे करू शकते. शी कॅन डू इट. मी जर म्हटलं दे कॅन विन, ते जिंकू शकतात. दे कॅन विन दिस मॅच. दे कॅन विन दिस सिरीज, ते सिरीज जिंकू शकतात. म्हणजे तात्पर्य असं आहे, या कॅन नंतर तुम्हाला व्हर्बचं पहिलंच रूप घ्यायचं आहे. इकडे पण पहिलंच रूप पाहिजे. म्हणजे बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये V1 किंवा V5 पाहिजे. मात्र या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला व्हर्बचं पहिलंच रूप लावायचं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला व्हर्बचं पहिलं रूप लावायचं आहे. लक्षात ठेवा. बेसिक फॉर्म वापरायचा आहे व्हर्बचा. समजलं ना? आता दे कॅन विन वगैरे. ठीक आहे. कॅन झालं. हे कॅन म्हणजे पात्रता आपण दाखवतो. याला आपल्याला एबल टू सुद्धा म्हणता येते. एबल टू कॅन सारखाच एबल टू असतो. ठीक आहे ना? म्हणजे मी जर म्हटलं दे कॅन विन, तो इतका सारखा आहे की कॅनच्या ऐवजी आपल्याला एबल टू म्हणजे बी एबल टू ही फ्रेज वापरता येते. बघा, आता बी म्हणजे बीची रूप आहे. आम्ही जर दे आर एबल टू विन.
म्हणजेच कॅनच्या ऐवजी काय वापरलं आपण, तर बी एबल टू वापरलं. बी म्हणजे काय, बी म्हणजे बी नव्हे, तर बी म्हणजे बीची रूप. एम इज आर वॉज वर, प्रेझेंट टेन्स मध्ये एम इज आर, पास्ट टेन्स मध्ये वॉज वर. तर आता या ठिकाणी दे बी एबल टू विन, बी म्हणजे आर, दे आर एबल टू विन, दे आर एबल टू विन म्हणा किंवा दे कॅन विन म्हणा, दोघांचाही अर्थ 100% सारखा आहे. आणि इतका सारखा आहे की पेपरला कॅनच्या ऐवजी काय लागेल हे सुद्धा विचारले जाते. ठीक आहे, अशा त्या गोष्टी असतात. निगेटिव्ह करायचं काम पडलं तर कॅनॉट लिहायचं, आय कॅनॉट गो, शी कॅनॉट डान्स, शी कॅनॉट डू. कॅन आणि नॉटच्या मधात अशी स्पेस देऊ नये, हा एकच अपवाद आहे फक्त इंग्लिशमध्ये. आपण जेव्हा इज नॉट लिहितो स्पेस देतो, आर नॉट लिहितो स्पेस देतो, शुड नॉट लिहितो स्पेस देतो. नॉट लिहिताना प्रत्येक ठिकाणी आपण स्पेस देतो. मात्र जेव्हा आपण कॅनच्या ठिकाणी नॉट लिहितो तेव्हा तुम्हाला असा लिहायचा आहे विदाऊट गिव्हिंग एनी स्पेस. ओके, फक्त या ठिकाणी आपल्याला एकतर कॅनॉट लिहा किंवा सरळ सरळ कांट लिहा, चालते, परंतु कॅन आणि नॉट असा लिहू नये. आपण हे कॅन पाहिलं, कॅन काय दाखवते, ॲबिलिटी, पॉवर. ठीक आहे, आता आपण पाहूया मे काय पाहून राहिलो आपण, हे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकून राहिलो. त्यासाठी आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता आहे. त्या काही गोष्टींमध्ये या गोष्टी येतात आणि म्हणून आपण सिंपल फ्युचर टेन्स पाहिलं, कॅन पाहिलं. आता आपण मे पाहू. 3 मे म्हणजे काय, मेचा अर्थ काही नसतो बघा. या ठिकाणी असलेल्या कोणत्याही गोष्टीला एक अर्थ नाही आहे पर्टिक्युलर, पण त्यानंतर जर समजा व्हर्बचं पहिलं रूप जे आलं त्याला अर्थ असतो, तो व्हर्ब असतो. त्याच्यानुसार आपल्याला वाक्य बनवायचे असतात. मी जर म्हटलं मे म्हणजे काय दाखवते, पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटी, शक्यता, संभावना वगैरे दाखवते. ठीक आहे ना. आता म्हणजे इथे दाखवते पॉसिबिलिटी आणि माईट जे आहे, माईट दाखवते प्रोबॅबिलिटी, संभावना, कमी शक्यता. ठीक आहे, इथे आहे शक्यता, पॉसिबिलिटी. ठीक आहे, आता पॉसिबिलिटी. ठीक आहे, काय दाखवतो, मे पॉसिबिलिटी म्हणजे आय मे टीच मराठी. पात्रता आहे म्हणजे कॅन आणि मे मध्ये बघा हा फरक आहे. आय मे टीच यू मराठी, याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो कदाचित मी तुम्हाला मराठी शिकवू शकतो. म्हणजेच आय कॅन म्हटलं तर, आय कॅन टीच यू मराठी म्हटलं तर मी माझी पात्रता दाखवली. आय कॅन टीच यू मराठी, मी तुम्हाला मराठी शिकवू शकतो, माझी पात्रता आहे, आय एम एबल टू टीच यू मराठी. पण आपण जर मे वापरला तर पात्रता केव्हाचीच आहे असा अर्थ असतो आणि आता शक्यता आहे. म्हणजेच बघा ना, आपलं ॲप आहे, हे आपलं ॲप्लिकेशन आहे. कोणतं, ABC एज्युकेशन. तर याच्यामध्ये सर्व विषयांचा भरणा राहणार आहे, प्रत्येक विषयांचा भरणा. प्ले स्टोअरवर 13 जुलै नंतर हे ॲप अवेलेबल होईल. 13 जुलै 2020ला. ठीक आहे, तर 13 जुलैला आपल्याला ABC एज्युकेशन हे ॲप अवेलेबल होईल प्रत्येकांना. आणि यामध्ये सगळे विषय असणार. पण पहिला विषय कोणता असणार, इंग्लिश. सध्या एक इंग्लिशचा विषय आहे. ठीक आहे, त्यानंतर मग हळूहळू मराठी पण येईल, त्यानंतर मग स्पोकन इंग्लिश पण येईल, त्यानंतर इतिहास येईल, भूगोल येईल, विज्ञान येईल, राज्यशास्त्र येईल, त्या ठिकाणी तुम्हाला अंकगणित येईल, रिझनिंग येईल, भरपूर. आणि हो, करंट अफेअर त्यामध्ये फ्री असेल. रोज करंट अफेअर फ्री असेल. स्वतः मी शिकवणार आहे करंट अफेअर आणि इंग्लिश, 2 विषय मी घेणार आहे. आता मराठीसाठी जर मला माझ्या पद्धतीनं जर शिकवणारा कोणीतरी मराठीचे सर मिळाले, जसं मी इंग्लिश शिकवतो त्या पद्धतीनं जर कोणीतरी मराठीचे सर माझ्याकडे आले किंवा मला वाटलं की हा माणूस चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकतो, तर त्या सरांना मी इन्व्हाइट करेल तुम्हाला मराठी शिकवायला. ठीक आहे, असंच मला वाटलं की इतिहास शिकवण्यासाठी हे व्यक्ती खूप छान आहे आणि तेच तुम्हाला योग्य न्याय देऊ शकतात, तर इतिहास, भूगोल, प्रत्येक गोष्टींमध्ये आपण इथे विषयांचे शिक्षक आणू. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट ॲप्लिकेशन मिळायला पाहिजे, हा माझा हेतू आहे. तर समजा मला मराठीसाठी कोणीच नाही भेटलं, मी म्हटलं ठीक आहे, आय मे टीच यू मराठी. मला कोणी विचारलं, कालच मला एक कमेंट आली होती, सर मराठीचे म्हणून राहणार आहे का? मी म्हटलं हो राहणार आहे. एकतर मी शिकवेल किंवा कोणतरी दुसरं शिकवेल. मग मी काय म्हणेल, आय मे टीच यू मराठी, म्हणजे माझी पात्रता तर आहेच, आता शक्यता आहे किंवा संभावना, आय माईट टीच यू मराठी. संभावना आहे, दूरची शक्यता आहे, धूसर शक्यता आहे, आय माईट टीच यू मराठी. आय मे टीच यू मराठी,
एक संभावना शक्यता आहे मी येऊ शकतो. राहुल म्हणतो इट मे रेन टुडे, इट मे रेन टुडे, इट मे रेन, इट मे रेन टुडे. आज पाऊस पडू शकतो. समजा जर आपण आभाळाकडे पाहिलं आणि आभाळात ढग दिसले, आपण काय म्हणतो इट मे रेन टुडे, आज पाऊस पडू शकतो. इट मे रेन टुडे, मे रेन टुडे म्हणजे काय तर पाऊस पडू शकतो. मेचा अर्थ काही नसते होत, रेनला अर्थ आहे, रेन म्हणजे पाऊस पडणे. इट मे रेन टुडे. मी जर म्हटलं आमचा बॉस केव्हा आपण व्हिजिट मारू शकतो आमच्या ऑफिसला किंवा कारखान्याला, फॅक्टरीला, मग आपण काय म्हणू माय बॉस मे व्हिजिट ऑर फॅक्टरी. माझा बॉस फॅक्टरीला व्हिजिट मारू शकतो. म्हणजे काय त्याची पात्रता आहेच केव्हाची, कारण तो बॉस आहे, तो पात्र आहेच. ही इज एबल टू व्हिजिट. पण आता शक्यता आहे तो खूप दिवस नाही आला, आता येऊ शकतो की म्हणून हा मे व्हिजिट लागतो. कॅन वेगळा मित्र हो आणि मे वेगळा. कॅनने काय दाखवते ॲबिलिटी, पॉवर, स्किल, कॅपॅसिटी, आणि मेने काय दाखवते शक्यता, पॉसिबिलिटी. आणि मेने परवानगी घेणे नाकारणे त्या गोष्टी आहेच बऱ्याच. आपण मॉडल ऑक्झिलरी वर्बमध्ये सगळ्या गोष्टी पाहू. ठीक आहे, चलो. मी जर म्हटलं राजू मे हेल्प यू. राजू तुम्हाला हेल्प करू शकतो, पात्रता आहे त्याची, परंतु त्याचा स्वभाव बदलला आता तो तुम्हाला हेल्प करू शकतो. ठीक आहे, राजू मे हेल्प यू. मे मग निगेटिव्ह म्हटलं तर मे नॉट हेल्प यू. मी जर म्हटलं वी मे लॉन्च और सेकंड ॲप्लिकेशन इन डिसेंबर 2020 तर वी मे लॉन्च और सेकंड. आता मे लॉन्च म्हणजे एक ॲप्लिकेशन लॉन्च केल्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन लॉन्च करण्याची पात्रता आधीच आली, कॅन नाही म्हणायचा. मे आम्ही करू शकतो, शक्यता आहे, संभावना आहे. ठीक आहे ना, म्हणून वी मे लॉन्च और न्यू ॲप्लिकेशन इन 2020 किंवा डिसेंबर 2020. समजलं का? तात्पर्य कसं असते मित्रांनो, आपल्याला प्रत्येक गोष्टी समजून घ्यायच्या आहे. का समजून घ्यायच्या आहे? कारण आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स समजून घ्यायचे आहे. का समजून घ्यायचा आहे? कारण कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स येतो आणि आपला तो चालू आहे. ठीक आहे, या पद्धतीनं आपण शिकू. आता चौथा कोणता भाग आहे? चौथा भाग आहे मस्टचा. मस्ट चौथा भाग आहे मस्टचा. मस्ट. आता मस्ट हे सगळे मॉडल ऑक्झिलरी वर्ब मधल्या गोष्टी आहे, काही गोष्टी. ठीक आहे, आता बघा ना तुम्ही, सिंपल फ्युचर टेन्स मधलं आलं, मॉडेल मधलं आलं, इकडे हॅव टू, हॅज टू, पण इम्परेटिव्ह टाइप्स ऑफ सेंटेन्स मधलं आलं. तात्पर्य असं आहे की जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकतो तेव्हाच आपला अर्धा अभ्यास इकडे होऊन गेलेला असतो. अर्धा म्हणता येणार नाही, परंतु भरपूर सगळा अभ्यास इकडे होऊन गेलेला असतो. कारण तुम्हाला भरपूर गोष्टी मला शिकवायच्या असतात टेन्स शिकवताना, म्हणून टेन्सने आपण सुरुवात करतो. बेस आहे तो पूर्ण ग्रामरचा. ठीक आहे, मस्ट बघा. मस्ट म्हणजे काय? मस्ट म्हणजे काही नसते, देयर इज नो मिनिंग टू मस्ट. मस्ट नंतर जो व्हर्बचं पहिलं रूप येतो त्याला अर्थ असतो. आणि मी म्हणजे कर्त्याने एखादं काम केलंच पाहिजे. ऑब्लिगेशन आहे, जबरदस्ती आहे, कंपल्शन आहे, अनिवार्य आहे एखादी गोष्ट. तुम्ही वेळेवर आलेच पाहिजे. तर मग मी काय म्हणेल, यू मस्ट कम ऑन टाइम. यू मस्ट कम ऑन टाइम. तुम्ही वेळेवर आलेच पाहिजे. मस्ट म्हणजे काही होत नाही, परंतु मस्ट नंतर काय लागलेला आहे? कम लागलेला आहे. कम म्हणजे V1. यू मस्ट कम ऑन टाइम. तुम्ही वेळेवर आलेच पाहिजे. मी जर म्हटलं शी मस्ट रिप्लाय मी. तिने मला रिप्लाय दिलाच पाहिजे. शी मस्ट रिप्लाय मी. शी मस्ट म्हणजे काही नाही होत, परंतु मस्ट नंतर जो रिप्लाय आहे याला आपण या ठिकाणी नाऊन पकडू. ठीक आहे, नाही सॉरी, वर्ब पकडू. तो नाऊन पण आहे, वर्ब पण आहे. मी जर म्हटलं आय रिप्लाय आणि माय रिप्लाय मध्ये काय फरक आहे? हाच फरक आहे. आय रिप्लाय जेव्हा म्हणतो तेव्हा तो वर्ब होतो, आणि जेव्हा माय रिप्लाय म्हणतो तेव्हा तो नाऊन होतो. कसा होतो, काय होतो, आपण सविस्तर समोर पाहू. ठीक आहे, चलो इथे पाहू आपण. शी मस्ट रिप्लाय मी. तिने मला रिप्लाय दिलाच पाहिजे. वी ऑल मस्ट एक्सरसाइज. आपण एक्सरसाइज केलीच पाहिजे. वी मस्ट डू इट. आपण हे केलंच पाहिजे. मी जर म्हटलं राहुल मस्ट पे द फी. राहुलने
फी पे भरलीच पाहिजे, केलीच पाहिजे. मी जर म्हटलं वी ऑल मस्ट गो टू दिल्ली, आपण दिल्लीला गेलोच पाहिजे. मी जर म्हटलं यू मस्ट स्टडी फॉर ॲटलिस्ट 10 hours इन अ डे, तुम्ही दिवसातून 10 तास, कमीत कमी 10 तास अभ्यास केलाच पाहिजे. तर त्याचा अर्थ काय होतो, यू मस्ट स्टडी फॉर 10 hours. समजलं का? असं घ्यायचं मस्ट वगैरे. ठीक आहे. त्यानंतर मग आहे वॉन्ट टू किंवा वॉन्ट्स टू. वॉन्ट टू किंवा वॉन्ट्स टू, 5वा नियम आहे वॉन्ट टू किंवा वॉन्ट्स टू. पाचवा रूल आहे वॉन्ट टू किंवा वॉन्ट्स टू. हा, हे का घेतला आपण डबल? इथे एक ग्रुपचा करता, बीचा करता जर एक ग्रुपचा असेल तर वॉन्ट टू लावायचा आणि बीचा असेल तर वॉन्ट्स टू लावायचा. आता हे काय आहे, हे वॉन्ट टू वॉन्ट्स टू काय भानगड आहे, काय फरक आहे? आपण हे इथून 4 पाडले ना, आपण 1 to 4 पाहिले. आता आपल्याला 5 to 8 पाहायचे आहे. तर 5 to 8 आपण तुमच्या 5व्या एपिसोडमध्ये पाहू, एपिसोड 5. ठीक आहे. बघा 200 टार्गेट आहे व्हिडिओ, 200 व्हिडिओ टार्गेट आहे. 200 व्हिडिओ राहणार आहे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये. ॲडव्हान्स कोर्समध्ये 200 व्हिडिओ राहणार आहे. बेसिक कोर्समध्ये बेसिकचे व्हिडिओ पूर्णतः वेगळे असतील आणि ॲडव्हान्सचे व्हिडिओ पूर्णतः वेगळे असतील. बेसिक कोर्स आहे 3000 रुपीज आणि ॲडव्हान्स कोर्स आहे 5000 रुपीज. ठीक आहे. तुम्हाला दोन्ही म्हणजे तुम्ही समजा कोणताही कोर्स खरेदी केला तर तुम्हाला नोट्स तर मिळणारच आहे. नोट्स तुम्हाला तुमच्या घरपोच मिळणारच आहे. पूर्ण टोटल नोट्स A to Z पर्यंतचं. ठीक आहे ना. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या खाली आपण काही ऑप्शन्स दिलेले आहे. व्हिडिओ प्ले होत असताना इथे ऑप्शन आहे PDF म्हणजे काय, तर जे आज मी शिकवलेलं आहे पूर्ण 1 तासामध्ये त्याची PDF इथे असेल. 200 व्हिडिओ 200 PDF. त्यानंतर मग तुम्हाला हे सगळं समजून घेऊन यावर टेस्ट द्यायची असेल एखादी, की मी तर व्हिडिओ पाहिला पण मला टेस्ट द्यायची आहे, मला समजलं की नाही समजलं हे पाहायचं आहे. म्हणून मग तुम्हाला टेस्ट असेल त्याच ठिकाणी 10 किंवा 20 मार्क्सची टेस्ट किंवा 30 मार्क्सची टेस्ट असेल. ठीक आहे. मोठी पण राहू शकते. त्यानंतर इथे राहणार आहे डाउनलोडचं ऑप्शन. डाउनलोड म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही जर डाउनलोड करून ठेवून दिला ॲपमध्ये तर तुम्ही ऑफलाईन सुद्धा तो व्हिडिओ पाहू शकता. आणि चौथा ऑप्शन असेल इम्पॉर्टंट ऑप्शन, तो असेल चॅटचा. बघा ना, मला सांगा, मी जेव्हा तुम्हाला क्लासमध्ये शिकवतो तेव्हा अनेक मुलं प्रश्न विचारतात आणि मला प्रश्न विचारणारे मुलं आवडतात कारण ते क्युरियस असतात. ठीक आहे. तर प्रश्न विचारणारे मुलं मला क्लासमध्ये प्रश्न विचारू शकतात, इथे विचारू शकत नाही. पण ती सोय करून ठेवलेली आहे आपण. ॲपमध्ये व्हिडिओ पाहणारा त्याला जर काही क्वेरी वाटली तर तो लगेच त्या व्हॉट्सअपवर क्लिक करेल, लगेच मला मेसेज मिळेल, मी त्याला रिप्लाय देईल. आता समजा भरपूर सगळे सबस्क्रिप्शन झाले तर मला एकदमच 24 तासामध्ये अवेलेबल राहता येणार नाही की बाबा मला लगेच रिप्लाय देत आहे. तर मी तुम्हाला रोज रात्री 10 ते 12 या 2 तासांमध्ये फक्त माझं सेशन ठेवेल रिप्लाय देण्याचा. दिवसभरात जर समजा 300 इन्क्वायरी आल्या असेल, 300 लोकांनी मला प्रश्न विचारले असतील तर 300 लोकांनाही मी उत्तर देईल या 2 तासांमध्ये रोज. म्हणून पूर्ण क्लास तयार करतो मित्र हो आपण. तुम्हाला चांगलं क्वालिटीचं शिक्षण पाहिजे असेल, पूर्ण क्वालिटी काय म्हणते ते पाहायची असेल तर व्हिडिओ डाउनलोड करा. हे तर 10 व्हिडिओ यूट्यूबवर आहेच, परंतु 11 पासून 11 ते 200 व्हिडिओ राहणार आहे तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये. ठीक आहे. तर ABC ॲप्लिकेशन तुमच्या मित्रांना पण सांगा, लहान बहीण भाऊ असेल त्यांना पण सांगा आणि बेस्ट टीचर्सला भेट द्या. थँक्यू.